सकाळी जेवण बनवायला आली तर इथे बनणार होती कोकोनट चटणी आणि रव्याची इडली। तर कोकोनट चटणीसाठी अर्धी वाटी नारळ घेतला, थोडीशी कोथिंबीर, 2 कळी लसूण, थोडासा जिरा आणि थोडासा लिंबू, मिरची आणि साखर आणि ह्या सगळ्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकून यांना ग्राइंड करून घेतले आणि ते बनवली होती सॉफ्ट अशी इडली। आणि हे सगळं चटणी ग्राइंड करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर कढीपत्ता, राई, हिंग, सुकी मिरचीचा तडका देऊन घेतला आणि ते कॉर्नचा सॅलड बनवला, थोडीशी एक भाजी बनवली। रात्रीचं जेवण थोडंसं उरलं होतं म्हणून जेवण थोडं कमी होतं आणि इथलं जेवण पूर्ण होऊन सगळं व्यवस्थित सगळं झाकून मग मी माझ्या घरी आली। तर माझ्या घरी आल्याच्या नंतर सेम माझ्या घरी पण जेवण बनवलं होतं। इडली, सॉफ्ट अशा इडली बनवल्या आणि बनवलं होतं सांबर, राईस, थोडीशी टोमॅटोची चटणी आणि भोपळ्याची भाजी। भोपळ्याची भाजी नरेशला आवडत नाही पण मला आवडते म्हणून थोडीशी बनवली। त्यानंतर जेवून घेतलं। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।